वडिलांशी झालेल्या जमिनीच्या व्यवहारात नुकसान झाल्याचा राग असलेल्या माथे फिरूने एका 4 वर्षीय चिमुकल्याला घरात बोलवून इलेक्ट्रिक हीटरचे चटके दिले। त्याच्या सर्व अंगावर या चटक्यामुळे गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत। या प्रकरणी चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे। सुरेश यांनी महादेव सीताराम लांबे वय 60 वर्ष यांची जागा त्यांच्याकडून कायदेशीर खरेदी करून घेतली, मात्र पैसे कमी दिल्याचा राग धरून लांबे यांच्या मनात होता। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास चिंचोलकर यांचा 4 वर्षीय दर्शन नावाचा मुलगा लांबेच्या घरासमोर खेळत असताना त्याने दर्शनला घरी बोलावले। त्याच्या छाती मांडीसह पाठीवर इलेक्ट्रिक हीटरचे चटके देऊन गंभीररित्या जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला। दरम्यान चिमुकल्याची आई घटनास्थळी मुलास सोडवण्यास गेली असता लांबे याने तिलाही इलेक्ट्रिक हीटरचे चटके दिले। चिंचोलकर यांनी या प्रकरणी आज शनिवारी पोलिसात लांबे विरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने त्याला अटक केली आहे। या घटनेचा तपास शेगाव पोलीस करीत आहेत। पुलिस स्टेशन शेगाव शहर यहाँ पर मनोज चिंचोलकर नाम के कंप्लेंट्स आए हैं। उन्होंने कंप्लेंट दर्ज किया है कि उनका बेटा दर्शन 4 साल का है। उनके नेबर में जो रहने वाले महादेव लांबे हैं, उन्होंने उनको इलेक्ट्रिक हीटर से जलाकर इंजरी किया है। इस मुताबिक पुलिस स्टेशन शेगाव सिटी में क्राइम नंबर 360-220 अंडर सेक्शन 307 आईपीसी के तहत मुकदमा दर्ज किया गया है। इन्वेस्टिगेशन जारी है। एक्यूज को अरेस्ट किया गया है और दर्शन को अभी ट्रीटमेंट देना चालू है अकोला में। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।